समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ता यांच्या वतीने अबू आसिम साहेब यांचे समर्थन। दिनांक 26 जून 2025 रोजी समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीज यांनी मीडियासमोर बोलताना सांगितले की समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार अबू आझमी साहेब पुण्यावरून सोलापूर मराठवाडा येथे एका कार्यक्रमानिमित्त जात असताना त्या रस्त्यावर पालखी येत असल्याने पालखीचा सन्मान करत मार्ग बदलून नियोजित वेळेवर कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्यानंतर आपल्या भाषणात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी मुस्लिम समाजाच्या लोकांनी मस्जिदचे बाहेर नमाज पठण केल्यास लायसन रद्द करण्यात येईल किंवा त्यांना जेलमध्ये जावे लागेल, पासपोर्ट रद्द केला जाईल असे उद्गार काढत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे वादग्रस्त उद्गार काढले आल्याचे अबू आझमी यांनी आपल्या भाषणात सांगितले। वारकरी बांधव यांचे पालखी किंवा दिंडी संदर्भात कोणतेही विधान केले त्यांचा सन्मानपूर्वक आदर करण्यात येतो। तसेच हिंदू बांधव सदृढ मंदिरमध्ये जाताना यांचे सण उत्सव प्रसंगी त्यांचा सन्मानपूर्वक आदर करत आहोत। समाजवादी पक्षामध्ये नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्व जाती धर्म पंथाचे आहेत, एका विशिष्ट समाजाचे नाही। त्यामुळे समाजवादी पार्टी वारकरी बांधवांचा सन्मानच करत असून वारकरी बांधव सुद्धा अबू आसिम साहेबांचे समर्थन करत आहे। परंतु देशातील गोंडी मीडिया व भाजपा नेते यांच्या वतीने वेळोवेळी मुस्लिम समाजाला व आमदार अबू आझमी व मुस्लिम नेत्यांना जाणून बुजून टार्गेट करत असल्याचा आरोप यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीज बोलताना केला आहे। यावेळी जळगाव जामोद तालुका अध्यक्ष मुस्ताक जमादार व महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान यांची उपस्थिती होती। अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा। पुणे येथे जे आपले समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे वारकऱ्या संदर्भामध्ये, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये आपण बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष या नात्याने आपण यामध्ये आपली प्रतिक्रिया काय व्यक्त करसाल? अबू आसिम आज़मी साहब जब पुणे से निकल रहे थे, सोलापुर में उनका कार्यक्रम था मराठवाड़े में, उनको आसिम भाई की पीए ने ये बताया कि भाई कुछ देर के बाद में यहाँ से पालकी निकलने वाली है। तो आसिम भाई को ये बताया गया कि अगर अपन जल्दी नहीं गए तो अपना प्रोग्राम रद्द हो जाएगा। तो अबू आसिम आज़मी साहब ने रास्ता चेंज करके वो अपने जहाँ पर पहुँचना